आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते मिस मॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते मिस मॅच लव भाग 20. किचनमध्ये मुगाच्या हलव्याचा खमंग सुवास सुटला होता. गार्गीने मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने तो हलवा तयार केला होता. शेवटचा हात फिरवून तिनं तो एका छानशा बोरोसिलच्या काचेच्या बाउलमध्ये काढला. इनामदारांच्या घरात मी बनवलेला हा पहिला नाश्ता. माहीत नाही कोणाला आवडेल का, हा छळणारा विचार करतच तिने तो बाहेर घेतला. एव्हाना डायनिंग टेबलवर सगळं कुटुंब जमलं होतं. टेबलवरच्या महागड्या सिरॅमिकच्या प्लेट्स आणि डिझायनर चमचे आधीच महादू आणि सिद्धूने मांडून ठेवलेले. गार्गी घेऊन आलेली हलव्याचा बाऊल तिनं टेबलच्या मध्यभागी ठेवला. बाऊलचं झाकण उघडताच साजूक तुपाचा तो घरगुती सुगंध पाहून दादासाहेबांची काय सर्वांचीच भूक चाळवली. टेबलवर बसलेल्या प्रत्येकाचं लक्ष वाफाळलेल्या त्या पदार्थाकडे गेलं. एवढ्यात महादू हलव्यासोबत तिखट काहीतरी म्हणून फाफडा घेऊन आला. गार्गी, हे काय म्हणजे याआधी कधी खाल्लेलं वाटत नाही, निधी उत्सुकतेने म्हणाली. काकू, हा मुगाचा हलवा आहे. थांबा, मी सर्व करते सगळ्यांना. म्हणत गार्गी घाई करणार तर गायत्री मध्येच बोलली. सिद्धू आणि महादू आहेत ना गार्गी, मग तू हे करायची काय गरज आहे? इथल्या पद्धती आता तू बदलू नकोस प्लीज. सिद्धू, वाढ तू पटकन, गायत्री त्याला आदेश देत म्हणाली. आणि काय ग, हायजीन सांभाळून बनवलंयस ना हे? सिद्धू, महादू, गायत्रीच्या या प्रश्नाने गार्गीच्या लक्षात आलं, हायजीनचा किडा इथूनच कार्तिकच्या डोक्यात गेलेला दिसतोय. हो, ग्लोव्ज घातले होते मी, गार्गी म्हणाली. हो मॅम, आम्ही होतो सोबत, त्यांनी सगळं हायजीन पाळलंय. महादू पुढे होत म्हणाला. ठीक आहे, वाढा मग. पण आई, गार्गी पुढे म्हणणार एवढ्यात मी आई नाहीये तुझी, कळलं? मग तिने तुला काय म्हणायचं हे तर सांग तिला गायत्री. श्रीकांतराव खाली येत म्हणाले. हो बरोबर, सांग काय म्हणायचं मग तिने, दादासाहेब श्रीकांतरावांच्या वाक्यासोबत ॲड करत म्हणाले. मला असं म्हणायचं होतं, मॉम म्हणाली तरी चालेल. ती बरेच हसली. ओके मॉम, लहान तोंडी मोठा घास घेते. पण मी ऐकलंय की घरात जेवण बनवणाऱ्यानेच ते प्रेमाने सर्व करावं म्हणजे प्रेम वाटतं. हो का? पण या घरात प्रेम वाढवायची तुला काही गरज नाहीये गार्गी. 1 वर्षाचा प्रश्न आहे, सो तेवढे दिवस फक्त टिकून दाखव म्हणजे झाला. गायत्री तोडून बोलत होती. अगं कोणाला सांगतेस गार्गी, तिने कधी बनवले का असं प्रेमाने? कधी साधी किचनमध्ये गेली नसेल ती इथं लग्न होऊन आल्यापासून. सोड, तू बस, महादू वाढेल. दादासाहेब तिच्या बाजूने बोलले तसं गायत्रीला लागलं. तिला वाटलं या गार्गीमुळेच माझा अपमान होतोय हल्ली. तिला अजिबात आवडलं नव्हतं तिच्या पुढे दादासाहेबांनी तिचा असा उद्धार केला होता. गार्गी मात्र मुकाट्याने बसली आणि महादू नाश्ता सर्व करू लागला. पहिला नाश्ता गायत्रीच्या प्लेटमध्ये वाढला गेला. चमच्याने त्याला चापसताना गायत्रीच्या कपाळावर आठ्या आल्या. हे काय आहे गार्गी, हे इतकं ऑइली टेक्स्चर का आहे? तिने संशयाने विचारलं. तिने आजवर हायफाय रेस्टॉरंटमध्ये अनेक पदार्थ पाहिले होते, पण असा अस्सल घरगुती मुगाचा हलवा तिने पहिल्यांदाच पाहिला असावा. ऑइली नाहीये ते मॉम, ते तूप आहे, गार्गीने उत्तर दिलं. तशा तिच्या भुवया नाखुशीने वर गेल्या. गायत्रीने उपहासाने मान हलवली. साशंकपणे एक छोटा चमचा घेतला आणि थोडा हलवा चवीसाठी जिभेवर ठेवला. चव लागताच तिचे डोळे विस्फारले, पण लगेच तिने चेहरा कडू केला. ओ माय गॉड,
गार्गी, यात फक्त साखर आणि फॅट्स आहेत. हे तर अक्षरशः कॅलरी बॉम्ब आहे. आमच्याकडे सकाळी सकाळी इतकं जड आणि अनहेल्दी नाश्ता कोणीच खात नाही. तिने तो चमचा बाजूला ठेवला. ते काही नाही. महादू, माझ्यासाठी ज्यूस आण बरं तू. ठीक आहे मॅम, म्हणून तो लगेचच किचनमध्ये निघून गेला. गार्गीचा चेहरा पडलेला एवढ्यात निधी मात्र सावरून घेत लगेचच म्हणाली, अगं गायत्री ताई, कधीतरी चीट डे म्हणून चालतं ग. आणि आज गार्गीने पहिल्यांदाच केले तर चव तर घ्यायलाच हवी. असम आहे हा गार्गी. निधी आस्वाद घेत मनीषकडे बघून म्हणाली. मनीषनेही लगेच होकार दिला. अहो, छान झालंय तसा, मस्तच हा गार्गी. त्या दोघांनी हलवा चवीने खायला सुरुवात केली. त्यांना हलव्याच्या चवीपेक्षा गार्गीला आपल्या बाजूने वळवण्यात जास्त रस होता. पण दादासाहेबांनी जेव्हा हलव्याचा पहिला घास घेतला तेव्हा ते काही क्षण शांत झाले. त्या चवीने त्यांना त्यांच्या स्वर्गीय पत्नीची सरस्वतीची आठवण करून दिली. खूप दिवसांनी अशी चव चाखायला मिळाली. उत्तम झालाय हा गार्गी. मला तर सरूच्या हातची चव आठवली. दादासाहेब हळू आवाजात पण मनापासून म्हणाले. श्रीकांतरावांनीही चोरून हलव्याचा आनंद घेतला, पण गायत्रीच्या जरबेमुळे त्यांनी उघडपणे स्तुती करणं टाळलेलं. कार्तिक आज डायनिंगवर होता, पण तो शांत शांत होता. त्याला तर खरं तर गोड तितकंसं आवडत नसायचं, पण भूक मात्र त्या सुगंधाने चाळवली गेली होती. सो काहीही न बोलता त्याने त्या हलव्याची चव घेतली. तसाही त्या हलव्याच्या घमघमाटापेक्षा तिने तो हायजीन सांभाळून बनवलाय हे पाहून तो हलव्याची चव घेण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. हे काहीतरी भारी आहे. इट्स टेस्ट लाईक केक. तो हलवा कार्तिकला चवीला अप्रतिम वाटला होता, पण त्याचा अहंकार त्याला गार्गीचं कौतुक करू देणार नव्हता. क्षितीनेही तो थोडा खायचा म्हणून खाल्ला आणि ती कॉलेजसाठी निघून गेली. नाश्ता आटोपल्यावर हॉलमध्ये पुन्हा ती प्रोफेशनल शांतता पसरली होती. ती तोडत दादासाहेब म्हणाले, गार्गी, इकडे ये बेटा. काय ग्रँडपा? ती त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. अगं पाया तर पड. हो, पाया पडते म्हणत ती पटकन पाया पडली आणि ती उठताच त्यांनी तिचं गिफ्ट हातात दिलं. आता हे घे तुझं गिफ्ट माझ्याकडून. आज तू एवढ्या प्रेमाने गोड बनवलंस त्यासाठी. ओह, काय हे? तू बघ ग नंतर. खरं तर सासू सासऱ्यांनी द्यायचं असतं, पण मीच देतोय. ते गायत्री आणि श्रीकांतकडे एक कटाक्ष टाकत बोलले. कार्तिक मात्र नाश्ता संपवून ताडकन उठला. मी निघतोय, मला ऑफिसला जावं लागेल, असं म्हणत तो आपल्या बेडरूमकडे आवरायला निघून गेला. सगळेच डायनिंग टेबलवरून पांगले आणि दादासाहेब हॉलमध्ये जाऊन पेपर वाचत बसले. गार्गी तिथं गेली. काय ग गार्गी, काय म्हणतेस? ग्रँडपा, मी माझ्या बुटीकमध्ये जाऊ शकते ना? हो, जाऊ शकतेस, पण जेवायच्या वेळेस घरी ये म्हणजे झालं. पण तेवढं आज जेवणाचं काय बनवायचं ते नीट महादू आणि सिद्धूला सांगून जा. ओके, थँक्यू हा ग्रँडपा, म्हणून ती किचनकडे वळली. किचनमध्ये आली तर महादू आणि सिद्धू कसलीशी चर्चा करत होते. काय झालं महादू दादा, काही प्रॉब्लेम आहे का? मॅडम, हा हलवा एवढा शिल्लक राहिलाय. गायत्री मॅमना विचारलं तर त्यांनी सांगितलं टाकून द्या. टाकायचं मन नाही होते हो. अहो, पण मग टाकून का देताय तुम्ही? तुम्ही दोघांनी खाल्ला तर संपून जाईल. पण आम्ही खाल्ला तर चालेल? सिद्धू म्हणाला. अहो, चालेल काय, धावेल. फेकून देण्यापेक्षा कोणाच्या तरी मुखात जाणं केव्हाही चांगलं ना. आणि हो, मला प्लीज असं मॅडम वगैरे नका म्हणू, मला कसं तरी वाटतंय. अहो, पण मग काय म्हणू? ताई म्हणाली की चालेल. पण ताई, गायत्री मॅमना तसं नाही चालणार. सिद्धू एकदम म्हणाला. त्यांना म्हणायचं नाहीच आहे तुम्हाला, मला म्हणायचंय. मला काहीच हरकत नाही.
आणि आज जेवण काय बनवणार आहात तुम्ही? काय बनवू तुम्ही सांगा ना ताई, ते दोघं तिलाच विचारत होते. गार्गी त्यांना सूचना करून तिच्या गेस्ट रूमकडे आली आणि तिला तसे वेस्टर्न टी शर्ट सारखे ढगळ कपडे आणि तिच्या दृष्टीने फॅशनेबल हे घालायला कार्तिकने बंदी केली होती. त्यामुळे तिने स्वतःच शिवलेला इंडो वेस्टर्न कोऑर्ड सेट विथ लॉंग श्रग घातलेलं आणि ते तिला अतिशय सुंदर दिसत होतं. आपली पर्स उचलून ती रूममधून लगबगीने बाहेर पडली. गार्गीचं फॅशन डिझायनिंगमधलं कौशल्य त्या ड्रेसच्या फिनिशिंगवरूनच दिसत होतं. तेवढ्यात तिला तिच्या रूममधून बाहेर पडताना निधीने नेमकंच पाहिलं. अगं गार्गी, कुठे निघालीस? काकू, मी माझ्या बुटीकमध्ये निघाले. हो का? अगं पण आज लगेच? हो, इथं बसून तरी काय करू, दुपारी येईन जेवायला. आणि काय ग, किती सुंदर ड्रेस आहे हा, कुठल्या ब्रँडचा आहे? निधीने अतिशय कौतुकाने विचारलं. तिचं हे कौतुक वरवरचं नव्हतं, तिला खरोखरच तो ड्रेस आवडला होता. गार्गी थोडी स्मितहास्य करत म्हणाली, नाही काकू, हा कुठून घेतला नाहीये मी स्वतः डिझाईन करून शिवलाय. सांगतानाही तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि हास्य होता. निधीचे डोळे हे ऐकून आश्चर्याने विस्फारले. काय सांगतेस? इतका प्रोफेशनल लुक आणि हे डिझाईन तू स्वतः केलंयस? मानलं हा तुला. गार्गी, तुझ्यात खरंच खूप टॅलेंट आहे. तुला माहिती आहे का, माझ्या कित्येक मैत्रिणी अशा डिझाईनसाठी लाखो रुपये मोजायला तयार असतात. मी नक्कीच तुला त्यांच्याशी जोडून देईल. तुला खूप मोठ्या संधीही मिळू शकतात. निधीच्या मनात आता गार्गीला गुंतवण्यासाठी एक नवी दिशा मिळाली होती. तिने गार्गीच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुढे म्हणाली, तू आता बुटीकमध्ये जातेस ना? नक्की जा, पण एक लक्षात ठेव, दादासाहेबांचा शिस्तीचा नियम आहे, 8च्या आत घरी ये. त्यांना घरची सून वेळेवर घरी आलेली आवडते. उगाच सुरुवातीलाच त्यांचे कान भरायला नकोत कोणी, समजलं का? हो काकू, मी नक्की वेळेत येईन आणि थँक्यू. गार्गी तिला म्हणत उत्साहाने बाहेर पडली. दिवसभराचं काम संपवून गार्गी घरी आली. रात्रीचं जेवण झालं आणि नेहमीप्रमाणे गार्गी आपली बॅग घेऊन गेस्ट रूमकडे झोपायला निघाली. तेवढ्यात निधी तिथं आली. गार्गी, अगं कुठे चाललीयस? निधीने तिला अडवलं. अहो काकू, झोपायला गेस्ट रूममध्ये. गार्गी साध्या सुरात म्हणाली. अगं वेडी आहेस का? आता तुझं लग्न झालंय, सासरच्या घरात सून गेस्ट रूममध्ये झोपते का? आजपासून तू कार्तिकच्याच रूममध्ये झोपायचं. हे बघ, महादूला मी सांगितलंय, तो तुझं सामान तिथे शिफ्ट करतोय. चल, तू सुद्धा तिकडेच जा बघू. निधीने एक प्रकारे तिला हुकूमच सोडला. गार्गीला काही बोलण्याची संधीच मिळाली नाही. महादू तिचं सामान घेऊन कार्तिकच्या रूममध्ये शिरला. कार्तिक लॅपटॉपवर काहीतरी महत्त्वाचं काम करत बसला होता. रूममध्ये असा अचानक झालेला हस्तक्षेप पाहून त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. हा काय पसारा आहे? कुठं घेऊन चाललाय हे सगळं? कार्तिकने आवाज चढवत विचारलं. महादू पुढं काही बोलणार तेवढ्यात गार्गी मागे उभी असलेली त्याला दिसली. हा पसारा नाही आहे, माझं सामान आहे, गार्गीने स्पष्ट केलं. महादूने गार्गीची ती जुनी आणि थोडीशी खराब झालेली सूटकेस आणि इतर सामान रूमच्या एका कोपऱ्यात ठेवलं. कार्तिकने त्या सूटकेसकडे बघितलं आणि तिरस्काराने एक सुस्कारा सोडला. त्याच्या ऑलिशान मॉडर्न रूममध्ये ती साधीशी सूटकेस म्हणजे एक डाग वाटत होती. आता ही मुलगी आपल्या रूममध्ये आपल्या प्रायव्हसीमध्ये येणार या विचारानेच तो वैतागला. महादू, तिचं सामान त्या दुसऱ्या रिकाम्या कपाटात माझ्या कपड्यांना हात न लावता लावशील तर बरं होईल, कार्तिकने रागाने सांगितलं. गार्गी मात्र महादूला म्हणाली, राहू दे महादू दादा, मी लावते माझं सामान, तुम्ही जा, थँक्यू. महादू तिथून बाहेर पडल्यावर कार्तिकने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि उपरोधिकपणे तिला हसून म्हणाला, दादा, सिरियसली? गार्गी सर्वंटना दादा वगैरे कोण म्हणतो? प्लीज
तू आता खरंच नवीन काहीतरी सुरू करू नकोस, नाहीतर उद्या ते डोक्यावर बसतील. माझ्याच डोक्यावर बसतील ना मिस्टर कार्तिक. मग बसू दे ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तसाही तुमच्या डोक्याला का त्रास होतोय? ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यामुळे त्यांना मान देणं मला चुकीचं वाटत नाहीये. गार्गीने सडेतोड उत्तर दिलं. ओ, माझंच चुकलं तुला काही सांगायला गेलो. तू माझं का ऐकशील? पण हो, त्या दिवशी कोणत्या अटींवर सही केली आहेस हे तर लक्षात आहे ना तुला? मी तुला त्या दिवशी काही अटी सांगितल्या होत्या, त्या तोडून माझं डोकं खायचं नाहीयेस हा? हो आहे, चांगल्याच लक्षात आहेत तुमच्या हायजिनिक अटी. ती गोड तरीही खोटंच स्मित करत त्याला म्हणाली आणि तिने डोळे फिरवले आणि तिला एकदम आठवलं. अरे हो, पण तुमची ती फाईल हरवली होती ना, मग मी आता कशाला ऐकायच्या तुमच्या अटी? ती त्याच्याकडे वळत मस्करी करत आणि कंबरेवर हात ठेवून म्हणाली. तसा कार्तिक जागेवरून उठला. जास्ती शहाणी बनू नकोस. आणि लाज वाटते का तुला? स्वतः फाईल हरवली होतीस आणि मला उलट प्रश्न करतेस. ही फाईल माझ्याकडेच आहे, अंडरस्टूड? कार्तिकने आपल्या ड्रॉवरमधून ती फाईल बाहेर काढली आणि बेडवर आदळली. फाईल अजूनही माझ्याकडे सेफ आहे आणि तू ती कारमध्येच विसरली होतीस. मी माझ्या सगळ्या ड्रायव्हर्सना फोन करून ती शोधून काढली आहे, त्यामुळे अटी मोडून बघण्याचं धाडस सुद्धा करू नकोस, नाहीतर परिणामांना फेस करायला तयार राहा. तो म्हणाला तसं तिने ओठांचा चंबू केला आणि त्याला पाठ करून वळली. तुला सोफ्यावर झोपावं लागेल आणि माझ्या वस्तूंना हात लावायचा नाहीये, हे लक्षात ठेवशील नीट. हो माहितीये. गार्गीने रागाने डोळे फिरवले आणि आपलं सामान कपाटात लावण्यात मग्न होती. कार्तिकही पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. काही वेळाने सामान लावून झालं. थोड्या वेळाने गार्गी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. आत गेल्यावर तिने पाण्याचा नळ सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या डिजिटल नळांची सिस्टीम तिला समजली नाही. तिने चुकीचं नळाचं बटन प्रेस केलं आणि अचानक पाण्याचा फव्वारा उडला आणि गार्गी पूर्णपणे भिजली. तिने तो फ्लो कमी करण्यासाठी आणखी एक बटन दाबलं तर तो आणखीनच जोरात सुरू झाला. ओ माय गॉड! ती किंचाळली आणि तिचं किंचाळणं पाहून इकडे कार्तिकने डोळे मोठे केले. आजचा भाग इथे संपलेला आहे. बाप रे, आता त्या डिजिटल नळाचं कुठलं बटन दाबून गार्गीने पराक्रम केलाय, पण कार्तिक शांत राहील का? बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.